नमस्कार. अष्टावक्र गीता निरूपण या मालिकेतील आज हा 30वा भाग. 253व्या श्लोकापर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो आणि आज आपण 254व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहे. मागच्या वेळेला मी सांगितलं तसं ह्या 29-30 तारखेपर्यंत आपली ही मालिका संपेल. त्यानंतर दासबोध नित्यपाठ हे माझे पुस्तक आहे, ज्यामध्ये मी 366 पानामध्ये दासबोध सार सांगायचा प्रयत्न केला, निरूपण करायचा. ती मालिका सुरू करावी असं माझ्या मनात आहे. बहुधा 1 जुलैपासून लॉकडाऊन उठेल आणि तेव्हा ती सुरू करावी, कारण ती बरेच दिवस चालेल. म्हणजे माझ्या अंदाजानं 50-1 दिवस तरी ती चालेल. पण आपल्यापैकी किती लोकांना ते असं ऐकण्यामध्ये दासबोधातलं महत्त्व, त्यातला उपदेश पारमार्थिक आणि प्रापंचिक दोन्ही, किती लोकांना त्या ऐकण्यामध्ये रस आहे हे मला कळलं. आणि पुरेसे लोक तसे असले तरच मी तो सगळा व्याप करायचा असं मनात आहे. आपण कृपया मला माझ्या ईमेलवर किंवा फोनवरती SMS करून कळवा किंवा कॉमेंट्समध्ये कळवा. पुरेसे लोक असले तरच आपण ते सुरू करू, नाही तर मग वृथा शीर्ण कशाला व्हायचं असं मला वाटतं. आपल्या प्रतिसादाची मी वाट बघतो. श्लोक क्रमांक 254. क्व तमा क्व प्रकाशो वा हानं क्वचन किंचन निर्विकारस्य धीरस्य निरांतकस्य सर्वदा. अर्थ: सर्वदा निर्विकार आणि निर्भय असलेल्या ज्ञानी पुरुषाला अंधार कोठला, प्रकाश कोठला, त्याग तरी कोणता, खरं म्हणजे त्याला काहीच नाही. आधुनिक पदार्थ विज्ञान शास्त्राने आता असे सिद्ध केले आहे की प्रकाश व अंधार या सापेक्ष कल्पना आहेत. प्रकाशाची आंदोलने ग्रहण करण्याची आपल्या दृष्टी जेवढी क्षमता असेल त्यावरच प्रकाशाची जाणीव आपल्याला होऊ शकते. ही आंदोलने कमी असली की आपले डोळे ती ग्रहण करू शकत नाहीत व आपण अंधार झाला असे मानतो. रात्रीच्या वेळेस मांजराला स्पष्ट दिसते व आपणास दिसत नाही. खरं तर प्रकाशाची तीव्रता तेवढीच असते, पण मांजर तो ग्रहण करू शकते, आपण नाही. म्हणजे सर्वत्र प्रकाशच असून ज्याची दृष्टी जशी असेल त्या प्रमाणातच त्याचा प्रकाश व अंधाराचा खेळ चालत राहतो. परमार्थात आत्मज्ञान म्हणजे प्रकाश व अज्ञान म्हणजे अंधकार. अगदी काळोख्या रात्री गर्द अंधकारात तुम्हाला काही दिसत नाही, पण तरीही तुम्ही स्वतःमधील आत्मतत्वाचा अनुभवू शकाल, त्याला जाणू शकाल. कारण त्यासाठी ज्ञानचक्षू चालतात, चर्मचक्षूंची आवश्यकता नसते. ही जाणीव ज्याला झाली तो स्वयंप्रकाशित होतो. असा ज्ञानी सदैव निर्विकार, इच्छामुक्त असतो. त्याला कशाची मृत्यूची सुद्धा भीती वाटत नाही. अशा योगी धीर पुरुषाला सर्वत्र आत्मतत्वाचा प्रत्यय येतो. त्याला अंधार आणि प्रकाश यातला फरकच उरलेला नसतो, कारण तो स्वतःच आत्मतेजाने प्रकाशमान झालेला असतो. त्याला काही मिळवावं असं वाटत नाही, काही सोडण्यासारखंही त्याच्याकडे नसतं, कारण तो मुक्त झालेला असतो. त्याच्या ज्ञानदृष्टीने या दृश्य विश्वात अंधार नसतो, प्रकाश नसतो आणि खरं तर काहीच नसतं. तो स्वतः सर्व भ्रामक द्वंद्वातून मुक्त असा निर्द्वंद्व अद्वैतरूप झालेला असतो. 255. क्व धैर्य क्व विवेकित्वं क्व निरातंतापि वा अनिर्वाच्य स्वभावस्य निस्वभावस्य योगिनः. अर्थ: अवर्णनीय स्वभावाच्या स्वभावरहित योगी पुरुषाला धैर्य, विवेक आणि निर्भयता वेगळी कुठली असणार. त्याची वर्णन सांगतायत अष्टावक्र, जो आत्मपदाला पोचलेला आहे त्याचं. ज्ञानी पुरुषाचे अतिशय मनोहारी वर्णन या श्लोकातील 2ऱ्या चरणात अष्टावक्र केलेलं आहे. शिवाय ते करताना वरवर पाहता विरोधाभास वाटेल, पण सूक्ष्मपणे पाहिले की त्यातील समान सूत्रच लक्षात येईल. योगी पुरुषाच्या स्वभावाचे वर्णन करणे अशक्य असल्यामुळे त्याला त्या अनिर्वाच्य स्वभावाचा असे म्हणतात. आणि पुढे तोच निस्वभाव म्हणजे स्वभावरहित असतो असेही म्हणतात. स्वभाव म्हणजे स्वतः संबंधी सर्व भाव, सर्व ममत्व नष्ट झाल्याने योगपुरुष स्वभावरहित होतो. मी नाही तर केवळ तू म्हणजे परमतत्व आहे अशी त्याची भावना असते. त्या ज्ञानी पुरुषाचे शब्दांमधून वर्णन करून सांगणे अशक्य असल्याचे ते सांगतात. तेव्हा त्या योग्याला जर स्वभावच नाही तर मग त्याचे वर्णन तरी कसे आणि कोणत्या शब्दात करणार हा प्रश्नच आहे असे म्हणतात. त्याची अनुपम अवस्था शब्दांनी सांगण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ असून ती केवळ अनुभवाने जाणता येण्यासारखी आहे.
आपण ऐहिक सुखासंदर्भात सर्व भावनांचा विचार करीत असतो, पण या जगाचे असत्य स्वरूप ओळखून सत्यस्वरूपी आत्मतत्वात रममाण झालेल्या योगी पुरुषाला अशा भावना कुठून असणार बरे? तो निर्विकार निर्विषय होऊन स्थिरचित्त झालेला असतो. 256. न स्वर्गो नैव नरको जीवन्मुक्तिर्न वैवही जीवन्मुक्तिर्न चैवही बहुनात्र किमुक्तेन योगदृष्ट्या न किंचन. अर्थ: योगी पुरुषाला स्वर्ग नाही, नरक नाही आणि जीवनमुक्तीही नाही. खरोखर त्याच्या बाबतीत फार काय बोलावे? त्याच्या योगदृष्टीने पाहता या कशालाच काही अर्थ नाही. पाश्चिमात्य धर्म आणि तत्वज्ञान स्वर्ग आणि नरक या भोवती गुंफलेले आहे. स्वर्ग म्हणजे सुखांचे आगर आणि नरक म्हणजे दुःखांचा सागर. तुम्ही पुण्य केले तर स्वर्गात जाल आणि पापे केली तर नरकात भोगाल असे सांगून या संकल्पना रूढ झालेल्या आहेत. भारतीय तत्वज्ञानात त्याच्याही पलीकडे जाऊन स्वर्गापुढील चिरंतन सुखनिर्वाण म्हणून जीवनमुक्तीची मोक्षाची संकल्पना मांडलेली आहे. मोक्ष म्हणजे मृत्यूनंतरचे सुखासीन जीवन नव्हे, तर साक्षात या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्तता होय. भगवद्गीता सुद्धा मोक्षापर्यंतच जाऊन थांबते, पण अष्टावक्र ऋषी त्याच्याही पुढे जात आहेत. या दृष्टीने काही अभ्यासकांनी अष्टावक्र गीतेच्याही वरचा दर्जा देऊन महागीता म्हटले आहे. आचार्य रजनीश हे असं महागीता म्हणणारे होते. संगीताच्या 2 स्वरामध्ये सूक्ष्म अवकाश असतो, तसाच मोक्ष हा स्वर्ग व नरक यांच्याहून वेगळा अवकाश म्हणता येईल. अष्टावक्र ज्या योगावस्थेचे वर्णन करीत आहेत तो त्या सूक्ष्मातिसूक्ष्म 2 अवकाशामधील महाअवकाश म्हटले पाहिजे. त्या ज्ञानीपुरुषाला नरकाची क्षिती नाही, स्वर्गाची ओढ नाही आणि मोक्षाचाही ध्यास नाही, कारण त्याच्या ज्ञानदृष्टीला हे काही नाहीतच. तो स्वानंद स्फुरणात आत्ममग्न अशा अवस्थेत आहे. अष्टावक्रांचे हे तत्वज्ञान अभूतपूर्व असे क्रांतिकारक आहे. समजायला अवघड, आचरत आणायला त्याहून कठीण आणि आत्मसात करणारा कोट्यावधीमध्ये एखादाच. 257. नैव प्रार्थयते लाभम नालाभेनानुशोचती धीरस्य शीतलम चित्तममृतनैव पूरितम. अर्थ: धीर पुरुषाचे चित्त अमृतमय आत्मानंदाने भरून गेल्यामुळे शीतल असते. त्यामुळे तो लाभासाठी प्रार्थना करत नाही आणि लाभ झाला नाही म्हणून दुःखही करत नाही. आत्मज्ञान प्राप्त झालेल्या ज्ञानीपुरुषाला धीरपुरुष असे संबोधून त्याच्या अंतःकरणाची अवस्था वर्णन करण्यासाठी अष्टावक्र ऋषी शीतल हा अचूक शब्द वापरतात. शीतल म्हणजे केवळ थंड नव्हे. रेफ्रिजरेटरमध्ये पाणी थंड असते, बर्फ थंडगार असतो, कडाक्याच्या हिवाळ्यात वातावरण थंड असते, पण यापैकी काहीच शीतल नसते. शीतल म्हणजे सुखकारक तृप्तीचा आणि आल्हाददायक थंडावा. पौर्णिमेचे चांदणे शीतल असते, सरोवरातील पाणी शीतल असते, तसे ज्ञानीपुरुषाचे चित्त तृप्तीने शांत झालेले असे सुशीतल असते. ही तृप्ती आत्मानंदाच्या अमृताने अंतःकरण पूर्णपणे भरून गेल्यामुळे आलेली असते. एखादे भांडे दुधाने शिगोशीग भरले की त्यात आणखी थेंबभर दुधाला सुद्धा जागा नसते. तसेही अमृताने पूर्णपणे भरलेल्या तृप्त चित्तात आता कशाचीही, कोणत्याही सुखाची, लाभाची जागाच शिल्लक नसते. आत्मसुखाने ते ओतप्रोत भरून तृप्त झालेले असते. आत्मामृताने सदैवसाठी पूर्णपणे तृप्त झालेल्या योग्याचे अंतःकरण या वेगळ्याच आनंदाने शांत आणि प्रशांत झालेले असते. तेथे कोणत्याही प्रकारची आशा, वासना, आसक्ती शिल्लकच राहिली नसते आणि म्हणूनच तो कोणताही लाभ व्हावा अशी आशा करत नाही आणि कोणता लाभ झाला नाही म्हणून कधी शोकही करत नाही. या दोघांच्याही पलीकडे तो पोचलेला असतो. 258. न शांतम स्तौती निष्कामो न दुष्टमपि निंदती समदुःख सुखतृप्तः किंचित कृत्यम न पश्यती. अर्थ: निरीच्छ ज्ञानी शांत माणसाची स्तुती करत नाही आणि दुष्ट माणसाची निंदाही करीत नाही. सुख आणि दुःख दोन्ही समान मानणाऱ्या, सदैव तृप्त असणाऱ्या त्याला करावयाचे असे काहीही उरलेलेच नसते. आपण रोजच्या व्यवहारात सज्जन शांत माणसाची स्तुती करतो, कौतुक करतो,
याउलट एखादा दुष्ट माणूस असला, एखाद्याने वाईट काम केले की त्याची निंदा करीत सुटतो. बारकाईने जर पाहिले तर या स्तुती आणि निंदा या दोन्हीच्या मागे आपल्याच मनातील सूक्ष्म इच्छा काम करीत असतात. सज्जनांची स्तुती करताना आपणही तसे व्हावे अशी आपली आकांक्षा असते, तर दुर्जनावर टीका करताना आपण तसे होऊ नये ही आकांक्षा असते. आपण आपल्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी हेतू, इच्छा किंवा अपेक्षा असते, परंतु ज्ञानी पुरुषाची अवस्था अशी असते की तो या सर्व इच्छा आकांक्षामधून मुक्त झालेला असतो. जगामध्ये भले आणि बुरे दोन्ही प्रकारचे लोक असणारच हे त्याला माहीत असते. त्या लोकांचे वागणेही बरे वाईट असणार हेही माहीत असते आणि त्या दोन्हीशी त्याला काहीच देणे घेणे असल्याने तो स्तुती किंवा निंदा काहीही करत नाही. ज्ञानी माणूस सुखाने सुखी वा दुःखाने दुःखी होत नाही. या दोन्हीकडे तो समदृष्टीने पाहतो. असा तो समदृष्टी असल्याने सदैव संतुष्ट आणि तृप्त असतो. रोजच्या व्यवहारात सुख मिळाले तरी ते टिकेल का वगैरे हजार काळजांनी सुखी माणूससुद्धा सुखी असूनसुद्धा दुःखीच असतो आणि दुःखी तर दुःखी असतोच. या दोन्ही अवस्था खोट्याच भ्रमाच्या आहेत हे निश्चयपूर्वक जाणणारा ज्ञानी मात्र दोन्हीच्याही पैलपार होऊन कोणत्याही अवस्थेमध्ये तृप्तच असतो. श्लोक क्रमांक 259. धीरो न द्वेष्टी संसारमात्मानं न दिदृक्षति हर्षामर्ष विनिर्मुक्तो न मृतो न च जीविती. अर्थ, ज्ञानी पुरुष संसाराचा द्वेष करत नाही आणि त्याला आत्म्याला पाहण्याची इच्छाही नसते. हर्ष विवादापासून मुक्त असा तो मेलेला नसतो आणि जिवंतही नसतो. फार वेगळ्या प्रकारचं वर्णन ज्ञानी पुरुषाचं अष्टावक्रांनी केलेलं आहे. सामान्यपणे आपण पाहिलं तर आपल्यापैकी प्रत्येकाला काही गोष्टीवर प्रेम असते तर काही गोष्टी आवडत नाही. एखाद्याला बटाट्याची भाजी आवडेल पण कारल्याची आवडणार नाही. म्हणजेच नावडीचा उगम आपल्या आवडीमध्ये असतो. त्याचप्रमाणे द्वेषभावनेचा, तिटकाऱ्याचा उगमसुद्धा प्रेम आणि आसक्तीत असतो. संसारी माणसाला प्रपंचाबद्दल प्रेम असते. म्हणून जर तुम्ही असे समजला की ज्ञानी पुरुषाला संसाराबद्दल द्वेष असतो तर ते चुकीचे ठरेल. त्याला सगळ्याचेच पोलपण समजलेले असते. त्यामुळे त्याला कशाबद्दलही प्रेम नसते आणि कशाबद्दलही द्वेष नसतो. हे सर्व एखाद्या स्वप्नाप्रमाणे भ्रामक आहे हे सत्य त्याला ज्ञात असते. तो स्वतःच आत्मस्वरूप झालेला असल्याने वेगळ्या आत्मदर्शनाची त्याला इच्छा नसते आणि गरजही नसते. त्याला काही मिळवायचं नसते आणि काही जाईल अशी भीतीही नसते. आनंद आणि दुःख या दोन्ही भावनापासून तो मुक्तच झालेला असा सदैव सदा संतुष्टच आहे. अष्टावक्रांनी पुढे आणखी महत्त्वाचे व विरोधाभास पटकन लक्षात येईल असे सूत्र सांगितले आहे. ज्ञानी पुरुष मूर्त नसतो, कारण ज्ञानामुळे तो अशा अवस्थेला पोचला असतो की त्या अवस्थेला मृत्यू नाहीच. शरीराचा मृत्यू असतो पण आत्मा अमर ते चिरंजीवच नाही का? आणि तो दृढ अर्थाने जिवंतही नसतो असे ते सांगतात. त्याचा अर्थ आपल्या चाकोरीबद्ध पैसा, प्रतिष्ठा, कामतृप्ती यांच्या मागे धावणाऱ्याप्रमाणे त्याचे जीवन नसतेच. प्रापंचिक दृष्टीने त्याच्या सर्व इच्छा, वासना, श्रद्धेवर मृतप्राय झालेल्या असल्याने सांसारिक रूढ अर्थाने तो जिवंत नसतोच, पण खऱ्या अर्थाने आत्मरूपाने असा ज्ञानी चिरंजीवच राहतो. श्लोक क्रमांक 260. निस्नेहा पुत्रदारादो निष्कामो विषयेषु निश्चिंतः स्वशरीरेपि निराशा शोभते बुधा. अर्थ, पुत्र, पत्नी इत्यांच्या बाबतीत प्रेमरहित, विषयासंबंधी निष्काम, स्वतःच्या ध्येयासंबंधी निश्चिंत आणि सर्व आशांपासून सुटलेला ज्ञानी शोभून दिसतो. निराश या शब्दाचा इतका अर्थपूर्ण उपयोग आपल्याला क्वचितच पाहायला मिळेल. आशा पूर्ण होत नाही म्हणून झालेली मानसिक अवस्था आपण नेहमी निराश या शब्दाने व्यक्त करतो. परंतु येथे निराश म्हणजे ज्याला कोणतीच आशा उरलेली नाही, आशांचा निराश झालेला आहे असा अर्थ आहे. निष्पर्ण म्हणजे पाणी नसलेला, निष्प्राण म्हणजे प्राण नसलेला, तसा निराश म्हणजे आशा नसलेला. सत्यज्ञान प्राप्त झालेल्या निराश ज्ञानी पुरुषाच्या स्थितीचे वर्णन करताना अष्टावक्र म्हणतात की आपल्या देहाबद्दल त्याला कोणतीही चिंता नसते. देह नाशवंत आहे परंतु आत्मा अविनाशी आहे जाणल्यामुळे तो देहाची फिकीर करीत नाही. ऐश्वर्य, कीर्ती, कामसुख अशा सर्व विषयवासनासंबंधी तो पूर्णपणे विरक्त झालेला असतो. ही विरक्तीसुद्धा बळजबरीने शरीरावर लादलेली नसून ती मुळापासूनच निर्माण झालेली असते.
मोहाचे कोणतेही स्वरूप, आसक्तीचे कोणतेही क्षण अशा योगी पुरुषाचे वैराग्य हलवू वा ढळवू शकत नाहीत. पूर्ण करपून गेलेल्या कोंबातून जसा पुन्हा अंकुर फुटू शकत नाही, तसे त्याचे चित्त वैराग्याने विशुद्ध झाल्याने विषयाच्या बाबतीत मोह तिथे संभवतच नाही. पत्नी आणि मुले वगैरेंच्या बाबतीत तो अहंकार व महत्त्व सोडून बघतो. आपण, मी, माझे अशी मालकीची अहंकार भावना पत्नी व मुलाबद्दल बाळगून त्यांच्यावर आपण, मी, माझे अशी मालकीची अहंभावना पत्नी आणि मुलाबाळांच्याबद्दल बाळगून त्यांच्यावर प्रेम करतो. पण मुलगा ऐकत नाही. पत्नी दुराचारी निघाली की आपले प्रेम संपते, कारण त्याचा पाया सुप्त अहंकारच असतो. योगी पुरुष खरं तर सर्वांवरच निष्काम व निरपेक्ष प्रेम करतो. तो प्रेमाचा विशाल आविष्कार असल्याने त्याचे पत्नी मुलावर सीमित प्रेम नसते. असा निस्नेह, निर्मोही, निश्चिंत आणि निराश ज्ञानी सदैव शोभून दिसतो. श्लोक क्रमांक 261. तुष्टी सर्वत्र धीरस्य यथा पतितवर्तिनः स्वच्छंदम चरतो देशान्यत्रास्त मितशापिनः. अर्थ: यथाप्राप्त स्थितीनुसार वागणारा, स्वच्छंदपणे देशोदेशी भ्रमण करणारा आणि जेथे सूर्यास्त होईल तेथेच वस्ती करणारा ज्ञानी सदैव संतुष्ट असतो. संन्यासाच्या आश्रमामध्ये जे गुणधर्म सांगितलेत त्यामध्ये हातावर मावेल एवढीच भिक्षा, करतल भिक्षा तरुतल वास अशी त्याची व्याख्या संन्यासाश्रमाची केलेली आहे. त्याचा प्रत्यंतर या श्लोकामध्ये येईल. मनुष्य जन्माला आल्यानंतर ज्या कुटुंबात जन्म होईल तिथे बालपण जाते. प्रौढपणा आल्यावर बुद्धी विकसित होऊन ज्ञान संपादन केले जाते व त्यानंतर ज्ञानाच्या साहाय्याने अज्ञानी ज्ञानी बनतो. व्यवहारातील ज्ञान आणि अष्टावक्री सांगतात ते आत्मज्ञान ही दोन्ही अगदी वेगळी असली तरी त्या दोन्ही प्रकारच्या पुरुषांची बाह्य परिस्थिती सारखी असू शकेल. फरक अंतरस्थितीत पडतो, बाह्यस्थितीत नाही. व्यवहारज्ञानी बाह्य व ऐहिक स्थिती खरी मानून आहे त्यात समाधानी न राहता ऐहिक सुखांच्या ओढीने अस्वस्थपणे धावपळ करीत राहतो. मात्र आत्मज्ञानी असेल त्या स्थितीत संतुष्ट असतो. जे परमात्म्याने दिले त्याहून आणखीची बिलकुल अपेक्षा करत नाही. समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणे साधू हिंडता बरा अशा वृत्तीने सर्व प्रदेशात स्वच्छंदपणे विहार करत असतो. जिकडे जावे तिकडे माझी भावंड आहेत, सर्वत्र कोणा माझ्या घरच्या मजला दिसतायत अशी त्याची विश्वात्मक दृष्टी असते. हा माझा, तो नाही, हा जवळचा, तो लांबचा असा अपभाव त्याच्याजवळ नसतोच. एखाद्या शुष्क पानाप्रमाणे परमात्म्याच्या इच्छेनुसार मुक्त संचारी ज्ञानी जेथे दिवस पावेल त्या जागी आणि जी स्थिती असेल त्यात सुखाने मुक्काम करून निद्रा घेतो. म्हणजे स्वतःचा कोणताही वडिवार न बाजवता, कशाची अपेक्षा न ठेवता प्राप्त असेल त्यात आनंदच मानतो. ही सर्व नित्यतृप्ताची लक्षणे असलेला ज्ञानी पुरुष म्हणूनच जेथे जसा असेल तेथे तसाच सदैव संतुष्टपणे विहार करत असतो. श्लोक क्रमांक 262. परतु देतु वा देहो नास्य चिंता महात्मना स्वभावभूमी विश्रांती विस्मृता शेष संस्कृते. अर्थ: आत्मस्वरूपरूपी भूमीमध्ये विश्राम पावल्यामुळे ज्याला संसाराचे पूर्ण विस्मरण झाले आहे अशा महात्म्याला देह पडला किंवा प्राप्त असला याची काहीच फिकीर नसते. आपण सामान्य माणसाला सगळ्यात मोठी भीती मृत्यूची वाटत असते. आपला देह हाच सुखाचे निदान आहे म्हणून तो उत्तम असावा व त्याच्या मागे सर्व ऐहिक सुखे भोगता यावी अशी आपली इच्छा असते. मृत्यू पावेपर्यंत तो देह, परंतु त्यात बसणारा आत्मा म्हणजे आपण असून तो अमर आहे हे आपल्या गावीही नसते. पण ज्ञानी पुरुषाने हे जाणले असल्याने देह राहो किंवा जावो त्याचे त्याला काही सुखदुःख नसते. देह जावो अथवा राहो पांडुरंगी मन राहो या संतवचनाप्रमाणे तो देहचिंता सोडून परमतत्वाशी एकरूप झालेला असतो. असा महात्मा आपल्या स्वस्वरूपातच स्थिर झालेला असतो. अष्टावक्र ऋषी म्हणतात की तो स्वभावरूपी जमिनीतच विश्रांती घेत असतो. त्याला केवळ आत्मरूपाचे स्मरण असून बाकी सर्व दृश्य विश्वसंसाराचे पूर्णपणे विस्मरण झाले असते. खरं तर संसाराचे पूर्ण विस्मरण झाल्याशिवाय आत्मस्मरण अशक्यच असते. एकाच महिन्यात जशा दोन तलवारी जाऊ शकत नाहीत तसे आत्मस्मरण आणि संसारदृष्टी
दोन्ही कधी एकत्र नांदू शकत नाहीत. अंधारात दोरीला साप पाहून असे वाटते, दोरीला पाहून साप आहे असे वाटते, पण उजेड पडून जेव्हा दोरी आहे असे कळते तेव्हा सापाचा वास संपूनच जातो ना. जो जन्मलाची नाही ठाईचा, त्याचा मृत्यू येईल कैसा, या समर्थ रामदासांच्या वचनाप्रमाणे देहाविषयी पूर्णपणे उदासीन असलेले असे महात्मे सदैव आत्मरूपी स्थिर असतात. श्लोक क्रमांक 263. अकिंचना कामचारो निर्द्वंद छिंद संशया असक्ता सर्व भावेषु केवलो रमते बुधा. अर्थ, स्वतःला शून्यवत मानणारा, स्वेच्छेने हवे तेथे संचार करणारा, द्वंद्वरहित, संशयरहित, सर्व आसक्तीतून मुक्त असा ज्ञानबुद्धी सर्व भावात रममाण होतो. संसारी माणूस देहभावनेने व मीपणाने जगत असल्यामुळे आपणाहून इतर सर्वांना वेगळे समजतो. हे वेगळेपण अन्य जीव किंवा वस्तूविषयी असते. त्यामुळेच त्या भोगवस्तू आपणास मिळाव्यात, त्यांचेपासून सुख मिळावे आणि शिवाय ते सुख नेहमी मिळण्यासाठी त्या वस्तू आपल्या मालकीच्या व्हाव्यात अशी स्वामित्वाची भावना त्याच्या मनात असते. त्यामुळे आवडलेल्या स्त्रीपासून ते धनसंपदेपर्यंत, ते सत्तेपर्यंत सर्व गोष्टीचा त्याला हव्यास असतो. ज्ञानीपुरुषाची स्थिती नेमकी याच्या उलट असते. त्याचे या संसाराविषयी सर्व संशय पिटलेले असून या सर्व विश्वात माझ्यात अंशरूपाने असलेले परमतत्वच भरलेले आहे या जाणीवेने त्याचे द्वैत संपवून तो सर्वत्र अद्वैतच पाहतो. मी म्हणजे आत्मा आहे, माझे तर काही नाही अशी त्याची अकिंचन वृत्ती असते. याच्यावर सर्व वस्तुमात्राविषयी त्याची आसक्ती पूर्णपणे नष्ट होऊन तो निरासक्त बनलेला असतो. सर्व विकारावर विजय मिळवून तो विकाररहित झाले असल्याने तो स्वच्छंदपणे सर्वत्र विहार करू शकतो. त्याला काही मिळवायचं नाही, त्याचं काही जाणार नाही अशी बालवृत्ती असणारा ज्ञानी मुक्तपणे, निर्हेतुकपणे कोठेही कसाही गेला तरी त्या वृत्तीमध्ये किंवा धारणेमध्ये काहीही फरक पडत नाही. त्यामुळे तो सर्व भावामध्ये सहजतेने आणि आंतरिक अलिप्तपणे रममाण होऊ शकतो. आज आपण इथेच थांबूया. उद्या 264व्या श्लोकापासून पुढे सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार.